Hey guys, hello everyone, welcome back to my channel and this is second part of anniversary vlog. तर झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही आलो आहोत स्टेशनला. मला ॲक्च्युली मँगो केक घ्यायचं होतं पण अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे परत चॉकलेट केक घेतलं आणि मग नंतर गेलो साडीच्या दुकानात, कारण नवरोबाला कापायचं होतं. जसं की मी व्हॅलेंटाईन व्लॉगमध्ये सांगितलेलं की मला मस्तपैकी गिफ्ट हवं होतं, तर माझ्याच आवडीचं गिफ्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि काय गिफ्ट आणलं आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. सो दिस इज द केक, वन्स अगेन चॉकलेट केक. मला काही खास एवढे चॉकलेट केक आवडत नाहीत. आय लव फ्रूट केक्स आणि ड्रायफ्रूट केक्स. सो त्याच्यामध्ये लास्ट टाईम आम्ही रोस्टेड आमंड आणलेलं आणि दिस टाईम डबल चॉकलेटवाला आणलेला आहे. सो नितीनला ॲक्च्युली चॉकलेट केक आवडतात. सो विचार केलं की चला यावेळीही नितीनचीच आवड आपण घेऊया. आणि इथे केक कटिंगचा सोहळा जो आहे तो सुरुवात करायसाठी इथे सगळं चालू आहे. सो कम ऑन, लेट्स कट द केक. आणि मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. नॉर्मलचा थोडासा ग्लिटर्सचा असा छानसा कुर्ता घालून आणि नितीन ॲज युजली ब्लू कलरचा टी शर्ट आणि ब्लू कलरची जीन्स. मोस्टली त्यांच्याकडे ब्लू कलरचे कलेक्शन्स आहेत. मला माहिती नाही का त्यांना एवढा ब्लू कलर आवडतो तो. ओपन बघा, बियरचे ग्लास आहेत. पहिला हात धुवून घ्या, हात धुवून घ्या. I'm so sorry to interrupt your music, but I'm Ashwarya, host of the Basic Pride podcast. Oh my God. हे काय? बघा काय घड्याळ. Oh my God. Oh my God. Thank you so much, darling. हे आहे ओके परफ्यूम आहे. वाव, जेंट्स आहे का? दोन्ही पण आहेत. जेंट्स लेडीज कोणी वापरू शकतो. थँक्यू सो मच. आवडलं? थँक्यू सो मच फॉर. थँक्यू बाबा. आवडलं काय गिफ्ट? चला आता तुझं गिफ्ट कुठे आहे? सोनू याचं गिफ्ट घेऊन या. मलाच विचारायला माझं गिफ्ट कुठे आहे. जा. थँक्यू. फेवरेट तुला पाहिजे ना, चंद्रा. चंद्राचं साडी. जेवण घालून दाखवलेलं कसं दिसायलंय. मस्त दिसायलं रे. ट्रायल करतो. थँक्यू. या पहिलं तर थांबा. त्याच्यात काय देईन? हां
असं. बस. आणि हे हे आमच्या पिल्लांना हँडमेड पिल्लांकडून. थँक्यू. आणि हे किचन आहे लव. आणि हे थोडेसे खराब झालं. खराब कुठे चांगलं आहे मस्त नाही आहे. थोडंसं चिपकून हे झालं. नाही चांगलं आहे उलटं, मस्त बनवलं. हे बघ हे आणि काय? पर्पल वाला हार्ट आहे. काय जे आणि एन. हे तुझ्यासाठी फल. पर्पल वाला त्याचंच आहे ना. आणि हे तुझ्यासाठी फल फल फल. ओके ओके. ओ माय गॉड. ते असं पॉप व्हायला पाहिजे होता पण हे ओके. मॉम आणि डॅड. आणि हे सगळे मेन गिफ्ट. हॅपी छान दोघं बघा बघा. पार्टीचं राहा. अरे बापरे. एप्रिल महिन्याचं कॅलेंडर आणि त्याच्यावरती 20 तारीख. खोलून तरी बघ. हो कधी बनवलंस तू हे सगळं. अरे वा रे वा. थोडंसं हेल्प केलं साक्षीने. आयडिया दिला असं करायला. मस्त बनवलं. वा मस्त आहे. आयडिया भारी आहे. ओपन कर. हे असं आहे. आवडला. थँक्यू सो मच. मस्त आहे. दोघांनी बोल. व्हेरी नाईस. खूप मस्त. अरे अरे माझे बाग होते. चला त्याला केक खायचाय. तर केक तर कट करून झालेलं पण आमचं खायचं बाकी होतं बिकॉज गिफ्ट द्यायचं होतं एकामेकांना. आणि या केकमध्ये ॲक्च्युली एक युजलेसचं रिबन लावलेलं होतं ज्याचं काहीच काम नव्हतं पण जबरदस्ती ते लावलेलं फक्त शोसाठी. आणि त्याला आम्ही मधून कट केलं. फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला वाटलं की ते ईटेबल असेल काहीतरी पण नव्हतं. ते खाण्याचं ते प्लास्टिकचं रिबन होतं. आणि मग असं त्याला पूर्ण केक जे आहे ते लागलेलं म्हणजे वेस्टेजच केकचं होतं असं होतं. त्याला काही लावायचं म्हणजे हे नव्हतं फक्त शोसाठी ओके होतं. आणि मग इथे आम्ही केक जे आहेत ते बसून एन्जॉय केलं आणि एकामेकांना गिफ्ट दिलं. तर तुम्ही बघितलंच असेल मी नितीनला घड्याळ आणि परफ्यूम दिलं कारण मला अशा काही म्हणजे गोष्टी गिफ्टमध्ये सिलेक्ट करायच्या होत्या ज्या त्यांच्या डेली रुटीनमध्ये ते यूज होतील. आणि माझी आणि त्यांची चॉईस आहे ती ईस्ट आणि वेस्ट आहे. त्याच्यामुळे कपडे घेणं मी अनेक वेळा म्हणजे केलं आहे आणि फसली आहे. त्यांना आवडलेलं नाही आहे म्हणजे मग ते चेंज करावे लागतात. आणि इवन माझं पण सेम असंच आहे की ते माझ्यासाठी कधीतरी काय आणलं तर ते मला कधीतरी असं वाटतं अरे. त्याच्यामुळे आम्ही एकामेकांच्या आवडीनेच घेतो. आणि हे जे गिफ्ट आहे मी त्यांच्या आवडीने नाही घेतलं. मी माझं डोकं चालवून घेतलं. ऑफकोर्स ॲमेझॉनवरून घेतलेलं तर ते रिटर्न आपण करू शकलो असतो पण त्यांना ते खूप आवडलं त्याच्यामुळे रिटर्न करायची काय गरजच पडली नाही. आणि खूप म्हणजे खुश झाले ते. आमच्या लग्नाच्या टायमाला त्यांच्याकडे तो वॉच होता तसा सेम त्याच्यामुळे तोच मॉडेल मी परत मागवला तर त्यांना ते खूप आवडलं. आणि साडी तर ऑफकोर्स माझ्याच चॉईसची होती. खूप दिवसापासून मला ती चंद्रकोराची साडी हवी होती तर विचार केलेला की व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी घेऊया पण नाही झालं. मग शेवटी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी घेतली. माझीच चॉईस होती कारण मला माझ्या आवडीने घ्यायचं होतं. कॉपर बॉर्डर नव्हतं माझ्याकडे आणि प्लस सेम कलरची हवी होती मला. कॉन्ट्रास्ट नको होतं त्याच्यामुळे मीच गेली आणि मीच चॉईस केलं. मला माहिती आहे स्वतःचं गिफ्ट चॉईस करण्यामध्ये काहीच मजा नाही आहे पण काय करणार. आय डोंट हॅव एनी ऑप्शन. ते बोलतात की तूच चल आणि तुला जे आवडतं ते घे. तर केक कटिंग झाल्यानंतर आम्ही केक खाल्लं एन्जॉय केलं आणि हे आहे आमचे गिफ्ट्स.
तर खूप मजा आली, डान्स वगैरे केलं आणि मस्त असा आम्ही अशा प्रकारे घरातल्या घरातच आमची ॲनिव्हर्सरी खूप मस्त आणि स्पेशल बनवली. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेलच, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.